अलीकडे मनात एक विचार वारंवार येतो आहे. आपण आयुष्यभर सुख शोधत राहतो, पण कदाचित मनाला खरं तर आनंद हवा असतो. आणि हे दोन्ही सारखे वाटले तरी त्यांच्यात खूप मोठा फरक आहे. पूर्वी वाटायचं, जे हवं ते मिळालं, लोकांनी कौतुक केलं, पैसे आले, प्रतिष्ठा मिळाली, मनासारखी माणसं भेटली की आयुष्य पूर्ण होईल. पण एक गोष्ट हळूहळू लक्षात आली, सुख मिळालं की मन काही काळासाठी शांत होतं, पण आत्मा मात्र अजूनही काहीतरी शोधत राहतो. एखादी नवीन वस्तू घेतली की छान वाटतं, पण काही दिवसांनी तीच गोष्ट साधी वाटायला लागते. यश मिळालं की आनंद होतो, पण थोड्या वेळाने पुढच्या धावपळीची भूक सुरू होते. म्हणजे सुख टिकत नाही, कारण ते बाहेरच्या गोष्टींवर उभं असतं आणि बाहेरचं सगळं बदलणारच असतं. पण मग काही क्षण असे येतात ज्यांना कोणतंही कारण नसतं, तरी ते मनाला खूप खोलवर स्पर्श करून जातात. पहाटे मंदिरात शांत बसताना, समुद्राच्या लाटांकडे एकटक पाहताना, नामस्मरणात हरवून जाताना, किंवा आयुष्यात पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिकपणे बोलताना, तेव्हा अचानक आतमध्ये एक शांत जागा सापडते, जिथे इच्छा नसतात, तुलना नसते, कोणाला काही सिद्ध करायचं नसतं. कदाचित तो आनंद असावा. अध्यात्म बहुतेक ह्याच गोष्टीबद्दल बोलत असावं, कारण अध्यात्म म्हणजे फक्त देव, पूजा, मंत्र किंवा धर्म नाही, तर स्वतःच्या आत चाललेल्या गोंधळातून शांततेकडे जाणारा प्रवास आहे. मन शांत झालं की माणूस स्वतःलाच भेटतो, हे मात्र खरं. आणि कदाचित म्हणूनच काही साधू रिकाम्या झोपडीतही आनंदी असतात, आणि काही लोक सगळं असूनही आतून तुटलेले असतात. कारण सुखाला वस्तू लागतात, आनंदाला फक्त जागृत मन लागतं. पूर्वी वाटायचं अध्यात्म म्हणजे जग सोडणं, पण आता वाटायला लागलं आहे, अध्यात्म म्हणजे जगात राहूनही स्वतःला न हरवणं. आणि गंमत म्हणजे आपण जितकं बाहेर धावत जातो, तितकंच आतून रिकामे होत जातो. म्हणूनच कधी कधी रात्री शांततेत एक प्रश्न मनात अलगद उतरतो, जर आनंद बाहेर कुठेच नव्हता, तर आपण आयुष्यभर नेमकं काय शोधत होतो? आणि एक प्रश्न, देव खरंच मंदिरात